दोघांची जोडी खूप फेमस आहे. म्हणजे जगात कुठेही, जगाच्या पाठीवर कुठेही जरी गेलं अकबर आणि बिरबल ही जोडी आहे. अकबराला अशी लहर आली की आता बिरबलाची काय घ्यायची मजा आहे. त्यांनी सगळ्यांना दरबारात बोलवलं. त्यांनी सांगितलं की ही बकरी, ह्या काही बकऱ्या आहेत माझ्याकडे, ह्या सारखं पाला खाते. तुम्ही बकरीला बघा, ती दिवसभर कधी तोंड बंद नसतं तिचं, कंटिन्यू तिचं खाणं चालूच असतं, कंटिन्यू खाणं चालू असतं. तर बादशाह म्हणतो जो कोणी या बकरीचा पोट भरेल, ज्याची बकरी समोर ठेवलं तरी चारा खाणार नाही, त्याला माझ्याकडून बक्षीस मिळेल. सगळ्यांना दरबारात प्रश्न पडतो, बकरी हिला दिवसभर चारून आणली तरी संध्याकाळी घरी आलं तर तुझी वेळा खाणारच. ती चालता चालता झाडाकडे हिरवा पाला दिसला तरी ती तिकडे तोंड घालणारच. सगळ्यांना माहिती होतं हे काही शक्यच नाही. तरी पण बिरबलाने एक बकरी घेतली, घेऊन घरी आला. घरी आल्यावर 1 महिन्याचा वेळ दिला होता. ज्या ज्या लोकांनी बकरी घेतल्या त्या सगळ्यांनी महिनाभर बकरीला पोटभर चारा घातला, पोटभर. सगळे नको नको तेवढा चारा समोर ठेवला. म्हटलं हे जर पोट भरलं ना तरी काय करेल, चाऱ्याकडे बघणार नाही. बिरबलाने पण तेच केलं. आणि महिना झाला, सगळे बकरी घेऊन दरबारात आले. बिरबला आल्याबरोबर त्यांनी पण बकरी बांधली, सगळ्यांनी बकऱ्या बांधल्या. आणि बादशाहाने सेवकांना सांगितलं की चला ह्या बकऱ्यांसमोर काय टाका, चारा. सगळ्यांच्या बकऱ्यांनी त्या चाऱ्यावर तुटून पडल्या. सगळ्यांच्या बकऱ्या चारा खायला लागल्या. पण बिरबलाची बकरी तिकडे बघत नव्हती, तिकडे बघत होती, दुसरीकडे. इकडे चारा ठेवला होता, चाऱ्याकडे बघत नव्हती, दुसरीकडे बघत होती. बादशाहाला विचार पडला, हे कसं काय शक्य आहे, बकरी आणि चारा बघणार नाही म्हणजे अवघडच आहे. सगळ्यांना विचारलं तुम्ही काय केलं, सगळ्यांना सांगितलं महिनाभर बकरीला भरपूर चारा घातला पण त्याने काही सोडलं नाही. चारा दिसला की तुटून पडते. मग बिरबलाला विचारलं, आता बक्षीस तुला द्यायचं आहे पण काय केलं सांग म्हणे. तो म्हटला बादशाह मी काही नाही केलं म्हणे. बकरीला चारा टाकायचा आणि तोंडावर मारायचा. काय करायचा, तो चारा टाकायचा आणि बकरीच्या तोंडावर मारायचा. चारा दिसला की बकरीच्या तोंडावर मार बसायचा. मग बकरीला सवय पडली, काय चारा दिसला की मार बसतो, चाऱ्याकडे बघायचं नाही. महिनाभर ती प्रॅक्टिस बिरबलाने घेतली. तिला खायला तर दिलं पण हिरवा चारा दिसला की तोंडावर मारायचं. त्याच्यामुळे बकरीने काय केलं, चाऱ्याकडे बघणं सोडून दिलं. बघत होती का नाही. बादशाह म्हणाला तर बिरबल होती शेवटी. त्याची हुशारी बादशाहाला कळली. असा हुशार बिरबल होता की त्याला कुठल्याही प्रश्नात उत्तर नाही असेल तो बरोबर शोधून काढायचा. आणि त्या बकरीचं त्यांनी बक्षीस घेतलं. म्हणजे जगातली सगळ्यात अशक्य गोष्ट की बकरीला चाऱ्यापासून दूर ठेवलं, हे सुद्धा बिरबलांनी केलं. त्यासाठी काय केलं त्यांनी, तो बकरीला चारा टाकायचा आणि मारायचा. त्याच्यामुळे बकरी चाऱ्याकडे बघायची नाही. आवडली? धन्यवाद.